चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामसेवकाची कामे, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याच्यावर माहिती बघणार आहोत. सर्व लेक्चर खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि A to Z माहिती यातून मिळणार आहे. चला सुरू करूया लेक्चरला. तर बघा, ग्रामसेवक कामे, कर्तव्ये व अधिकार. ग्रामसेवकाला गावाच्या विकासाच्या दृष्टीने विकास कामाचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावाची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन इत्यादी सारख्या अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडाव्या लागतात. तर कोणत्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये पार पाडावे लागतात? विकासाच्या दृष्टीने गावाच्या विकास कामाचे नियोजन करावे लागते, ग्रामपंचायत निधी सांभाळावा लागते, ग्रामसभा अहवाल तयार करावा लागते, ठरावाची अंमलबजावणी करावी लागते आणि पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन इत्यादी भरपूर सारे कामे त्याला करावे लागतात. चला तर बघूयात आता समोर ग्रामसेवकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या. तर बघा काय आहे, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहणे, ग्रामसभेचा चिटणीस म्हणून काम करणे, ग्रामनिधी व इतर पैशांच्या देखभालीची जबाबदारी त्याच्यावर असते, तर ग्रामसेवकावरच असते. पंचायतीने केलेल्या ठरावानुसार रक्कम खर्च करणे, पंचायत जे काही बैठक असेल त्यात जो ठराव पास झाला असेल त्याच्यानुसार रक्कम त्याला खर्च करावी लागतात. पंचायतीच्या आदेशानुसार मिळणाऱ्या रकमा, कर, फी इत्यादी स्वीकारणे, जमा झालेल्या रकमा ग्रामनिधीत जमा करणे, निधीच्या देखभाली संदर्भात नेमून दिलेली सर्व कर्तव्ये पार पाडणे, पंचायतीच्या चालू खर्चासाठी जास्तीत जास्त 500 रुपये रक्कम जवळ ठेवणे, आकस्मिक खर्चासाठी 150 रुपये रक्कम जवळ ठेवणे, निधीच्या संदर्भातील साप्ताहिक लेखी विवरण सरपंचाला सादर करणे, सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामसभा बोलविली नाही तर ग्रामसभा बोलविणे. बघा, सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामसभा बोलविली नाही तर ग्रामसभासुद्धा ग्रामसेवकाला बोलवावी लागते. सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य यांचे पद रिकामे झाल्यापासून 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यास नोटीसद्वारे कळविणे हे सुद्धा ग्रामसेवकाचेच काम आहे. पंचायतीचा प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज करणे. पंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ग्रामसेवक असतो. पंचायतीचे लेख, अभिलेख, रेकॉर्ड, दप्तर इत्यादी कामे अद्ययावत लिहिणे व सुरक्षित ठेवणे. सर्व सभांचे वृत्तांत तयार करणे. ग्रामसभेचा वृत्तांत 7 दिवसाच्या आत ग्रामपंचायत जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी सांगितलेल्या अधिकाऱ्याकडे पाठविणे. तर किती दिवसाच्या आत? 7 दिवसाच्या आत. लक्षात ठेवा. पंचायतीच्या सभेची ग्रामसभेची नोटीस तयार करून संबंधितास कळविणे. पंचायतीने एखादा मिळकतीबाबत नोटीस देण्यास सांगितल्यास स्वतः स्वाक्षरीने नोटीस देणे. बघा, नोटीससुद्धा त्यावर द्यावं लागते. पंचायतीचे व्हाउचर्स, विवरणपत्रे, पत्रके, पत्रव्यवहार इत्यादीवर त्याचे नियंत्रण असते. आतिथ्य भत्त्यासाठी सरपंचाकडून खर्च झालेली रक्कम प्रमाणित करणे. पंचायतीच्या सर्व खर्चांची रक्कम प्रमाणित करणे. पंचायतीच्या नोकराबाबतचे रेकॉर्ड ठेवणे, वेतन देणे. बघा, जे काही ग्रामपंचायतमध्ये नोकर असतात, कर्मचारी लोक असतात, त्यांना वेतनसुद्धा ग्रामसेवकाला द्यावे लागते त्या निधीमधून. पंचायतीच्या नोकरांच्या रजेची नोंद, सेवा पुस्तके घेणे, जाप्ती पत्रावर स्वाक्षरी करणे, जप्तीची नोटीस देणे, जप्त केलेली मालमत्ता सांभाळणे, लिलाव करणे. बघा, हे सर्व कामे ग्रामसेवकाची आहे. जप्त केलेली मालमत्तासुद्धा सांभाळावी लागते आणि त्याचे लिलावसुद्धा करावे लागते. येणे असलेल्या कर, फीची नोटीस काढणे, ग्रामविकास निधीच्या अंशदानाच्या रकमेची नोंद ठेवणे, जादा घेतलेल्या कराची रकमेची परत केलेल्या व्यक्तीकडून पोच घेणे, पंचायतीचे हिशेब ठेवणे, जमा खर्च हिशेब ठेवणे, ग्रामनिधी रकमेच्या धनादेशावर सरपंच व सचिवांची संयुक्त स्वाक्षरी घेणे, मिळालेल्या वस्तूच्या रकमेचे नोंदणी पुस्तक तयार करणे,
ग्रामनिधी, पाणी पुरवठा निधी, इतर कामे, इतर रकमा बँकेत सुरक्षित ठेवणे. बघा, ग्रामनिधी पण सांभाळावा लागतो, पाणी पुरवठा निधी पण ग्रामसेवकाकडे असते. म्हणजे पाणीपट्टीसुद्धा गावातील ग्रामसेवक जमा करतो. कोंडवाडा रक्षकांची ठेवलेल्या जमानत ठेवींची नोंदवही तपासणे. बघा, गावात एक कोंडवाडा असतो जिथे गाई ढोरे असे ठेवले जातात. त्याची नोंदवहीसुद्धा त्याला बघावं लागते, लक्षात ठेवा. अनावश्यक अभिलेखे नष्ट करून नोंदवहीत नोंदविणे. ग्राम पाणी पुरवठा निधीचा सरपंच व सचिव या दोघांनी संयुक्त वापर करणे. ग्राम पाणी पुरवठ्यासाठी 500 रुपये रक्कम जवळ ठेवणे. ग्रामसभा घेण्यासंबंधीच्या सूचना सरपंच उपसरपंचास देणे. जन्म मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून ग्रामसेवक काम पाहतो, लक्षात ठेवा. IMP पॉईंट आहे. पंचायतीच्या खास सभेची तारीख वेळ सदस्यांना कळविणे. विवाह नोंदणी करणे हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी निबंधक हा ग्रामसेवक असतो. मालमत्तेच्या फेरफारीची नोंद करणे. अतिक्रमणाची नोटीस देणे. अतिक्रमणाची नोटीससुद्धा ग्रामसेवक देतो. फेरफाराची नोंदसुद्धा ग्रामसेवक ठेवतो. पाणीपट्टी वसूल करणे बघितलं. स्वच्छता अभियान राबविणे. शौचालयासाठी प्रवृत्त करणे. पाणी शुद्धीकरण करणे. ब्लिचिंग पावडर याच्यावर सुद्धा त्याचेच वर्चस्व असते आणि ते जे काम करणारे ते ग्रामसेवकाच्या हाताखाली असतात. मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी उत्पन्नाचे 15% खर्च करणे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे. शासनाचे विविध योजना राबविणे. माहिती केंद्राची स्थापना करणे. ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे. बघा, ही सर्व महत्त्वाची कामे आहे. ग्रामसेवकाची कामे, त्याची कर्तव्य व कामाची वेळ काय असते तर बघा, संबंधित गावांकरता जन्म मृत्यू विवाह इत्यादी नोंद ठेवणे. संबंधित ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. संबंधित गावांकरता पाणीपट्टी, घरपट्टी इत्यादी कराची वसुली करणे. ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभांना वेळोवेळी उपस्थित राहून इतिवृत्त लेखन केले पाहिजे. ग्रामनिधींची जबाबदारी सांभाळणे महत्त्वपूर्ण काम ग्रामसेवकाच असतातच. याशिवाय विस्तार अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावरून ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहितीसुद्धा देतो व त्या संदर्भात अंमलबजावणी करतो. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण हे गट विकास अधिकाऱ्याचे व त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकाऱ्याचे म्हणजे CEO असते. बघा, नजीकचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्याचे असते व त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO असते. लक्षात ठेवा हा पॉईंट. या गोष्टीकरता प्रत्येकासाठी अंमलबजावणी करणे हे प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे करणे गरजेचं आहे व हे ग्रामसेवकाचे परम कर्तव्यच आहे. नेक्स्ट बघा, कर्तव्य तत्पर राहण्यासाठी सुद्धा प्रत्येक ग्रामसेवकांना संबंधित गावामध्ये राहण्यासाठी सुद्धा नियम व सक्तीचं असते. अन्यथा गावातील सदस्य किंवा सरपंच याबद्दल तहसीलदार यांच्याकडे कायदेशीर तक्रार करू शकते. बघा, ग्रामसेवकाने गावातच राहावे असे दिलेलं आहे याच्यात नियमानुसार. म्हणजे जेव्हाही काम पडलं तेव्हा तो हजर असला पाहिजे. ग्रामसेवकाचे वेतन हे ग्रामनिधीतून न देता ते जिल्हा निधीतूनच दिले जाते. तर बघा, ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते तर जिल्हा निधीतून दिले जाते. लक्षात ठेवा, ग्रामनिधीतून दिले जात नाही, ते जिल्हा निधीतून दिले जाते. शासकीय दृष्टिकोनातून ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग 3 मधील सेवकच असतो. तर वर्ग 3 मधील सेवक आहे ग्रामसेवक हा, हे लक्षात ठेवा पॉईंट. नेक्स्ट बघा, ग्रामसेवकाची निवड प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा अपवादात्मक परिस्थितीत 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी 1 ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार असतो. तसेच ग्रामसेवकाची बदली व बढती तसेच निलंबन बाबतीचे सर्व काही अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले असतात. ग्रामसेवकाची कामाची वेळ हे ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या वेळेनुसार व पूर्ण वेळ गावावर थांबणे आवश्यकच असते.
बघा पूर्णवेळ गावासाठी असतो. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामपंचायतीच्या सर्व कारभारावर त्याचे नियंत्रण असते. तो जिल्हा परिषदेचा सेवक असतो. तर तो जिल्हा परिषदेचा सेवक असतो, लक्षात ठेवा. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद करतात. त्याची बदली करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेलाच आहे. जो त्याची नेमणूक करतो तोच त्याला बडतर्फ सुद्धा करतो. काही वेळा ग्रामसेवकाकडे 2 किंवा 3 ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपविण्यात येते. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या शासनाने आखून दिलेली आहे. ग्रामसेवकाने या नियमावलीप्रमाणे काम करणे बंधनकारक आहे. गावातील नागरिकांनी सर्व नियम काळजीपूर्वक अभ्यासावेत आणि खालील कामे व जबाबदाऱ्या विविध कल्याणकारी योजना ग्रामसेवक आखून दिलेले नियम या पद्धतीने पार पाडतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वारंवार व भरपूर उपयोग करावा. ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय कार्य करणारे व्हिडिओ तसेच ग्रामसेवक जीपीचे सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि जीपी स्तरावर खाती व नोंदी सांभाळण्यासही जबाबदार असतात. ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेख वेळोवेळी आवश्यक व नोंदी तेथे अद्ययावत ठेवणे, पंचायतीने ठरवून दिल्यानंतर ग्रामसभा, मासिक सभा बोलविणे, त्यांच्या नोटीस काढून संमती त्यांना देणे, सभेचा कार्यवृत्तांत लिहिणे, सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी किंवा पूर्तता करणे हे कामे पंचायतीच्या सहकार्याने करावे लागते. नेक्स्ट आहे बघा, शासनाने व जिल्हा परिषदेने बसवलेले विविध कर वसूल करण्याबाबतचे आदेश सचिवांकडून प्राप्त झाल्यानंतर व फी त्याची वसूल करणे, प्रत्येकी 4 वर्षांनी कराची आकारणी करून 25% वाढ सुचविणे. नेक्स्ट बघा, ग्रामपंचायतीकडील लेखापरीक्षणात केलेल्या आक्षेपांना उत्तर देणे, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांचा मोजमापाचे अभिलेख अद्ययावत ठेवणे व ग्रामदर्शन नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे. हे बघा, हे सुद्धा महत्त्वाचं काम आहे ग्रामसेवकाचं. जन्म, मृत्यू, उपजात, मृत्यू, विवाह नोंदणी करणे महत्त्वाचं काम आहे जन्म मृत्यू नोंदणीचं. ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत सभासदांच्या सहकार्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी सोसायट्या, दूध डेअरी, नागरी पतसंस्था, स्थानिक महिला मंडळे, तरुण मंडळे, बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था व इतर मान्य संस्था यांच्याशी समन्वय साधून या सर्व लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. नेक्स्ट बघा, ग्रामपंचायत पातळीवर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 1 दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे. 10 नंबरचं कार्य बघा, सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर इतर वेळी कायदेविषयक सल्ला देऊन आवश्यकता असल्यास आपले मत नोंदविणे. ग्रामपंचायत ही नियमांची व कायद्यांचे उल्लंघन करणारी कृती करीत असेल तर तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना विहित मुदतीत सादर करणे. ग्रामपंचायतीच्या वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून पंचायत समितीस विहित नमूद सादर करणे. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचा काटेकोरपणे पालन करणे. नेक्स्ट बघा, ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांची आस्थापनाविषयक बाबी, उदाहरणार्थ सेवा पुस्तके, वैयक्तिक समस्या पूर्णपणे ठेवणे, भविष्य निर्वाह निधी, बोनस इत्यादी शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार देणे. नियोजन, ग्रामपंचायतीचे
सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाचे पंचवार्षिक नियोजन करणे, रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योगधंद्यात वाढ करणे, पडीक व लागवड योग्य करण्याच्या दृष्टीने जमिनीचा विकास करून व सिंचन क्षमता वाढवून शेतजमिनीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, सांडपाण्यासाठी गटारे, परिसर स्वच्छता, पशुधन विकास, वैरण विकास, बालकल्याण योजना, साक्षरता मोहीम याबाबतीत शासनाकडून प्राप्त झालेले मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार कार्य करणे, जवाहर रोजगार योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर शासकीय व जिल्हा परिषदांकडे उपलब्ध होणारे व अपेक्षित असलेले अनुदान यांचा विचार करून ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे, वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिलमध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेची मान्यता घेणे. तर कोणत्या महिन्यात होते? एप्रिल महिन्यात. लक्ष ठेवा. योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे होत असल्यास बाबत लक्ष ठेवणे. शेतीविषयक बघा, शेतीविषयक काय जबाबदारी आहे? तर शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा, मासिक सभा व इतर सार्वजनिक सभांमार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे. बघा, हे सुद्धा कार्य आहे त्याचे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे, ग्रामसभेपुढे कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे, प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खाते प्रमुख, तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणे, बांधकामावर देखरेख ठेवणे, बांधकामाची पाहणी करून मूल्यांकन, प्रस्ताव, तांत्रिक प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खाते प्रमुख, तांत्रिक मंजुरीसाठी पाठविणे, बांधकामावर देखरेख ठेवणे. महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेअंतर्गत जमा खर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहीने ग्रामसभेपुढे ठेवणे. कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे. कल्याणकारी योजना बघा, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, साक्षरता प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, कायदेविषयक सहाय्य व सल्ला देणे इत्यादी योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे. तसेच या योजनेची अंमलबजावणी दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे, पशुसंवर्धनाबाबत विविध योजनांची माहिती देणे व या योजनेसाठी प्रोत्साहन करणे. शुद्ध पाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे, शुद्धीकरणासाठी औषधांचा पुरेसा साठा करणे, पाणी वाटपांचे नियोजन, देखभाल, दुरुस्तीसाठी होणाऱ्या खर्च इतकं पाणीपट्टी बसविणे, त्याबाबतचा अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्यावर पंचायतीने केलेल्या आकारणीनुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे. पूर, दुष्काळ, भूकंप, टोळधाड, टंचाई, साथरोग इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत त्वरित संबंधित खात्याला कळविणे व ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याच्या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे. हे सर्व कामे ग्रामसेवकाचे. लक्षात ठेवा. लेक्चर तुम्हाला मोठं वाटत असेल, पण सर्व A to Z माहिती यात टाकलेली आहे, त्याच्यामुळे नीट वाचा. आणि ग्रामसेवकाचे कार्य कोणते पण विचारू शकते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.